नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये भागवत वाद करू त्याकरिता इथे मी हा बोंडाचा कापूस घेतला। अगोदर याला निवडून घ्यायचा, सरकीच्या आजूबाजूचा कापूस बाजूला करायचा व सरकी काढायची। यातील कचरा असेल तर काढायचा। ही सरकी आहे, याच्या आजूबाजूचा कापूस बाजूला करून सरकी बाहेर काढायची। कापसामधील सरक्या काढल्या की वाती छान होतात। हा एवढा कापूस निवडून घेतला, त्याला पिंजून घ्यायचे। म्हणजे नेमके काय करायचे तर असा अंगठा व तर्जनीमध्ये कापूस पकडायचा, समोर ओढायचा, अंगठ्यामध्ये पकडायचा, असे 7-8 वेळा करायचे। यातील थोडा कापूस घ्यायचा, परत पिंजल्यासारखे करायचे। कापूस चांगला पिंजला जातो। कचरा असल्यास काढायचा। याची बात करू, थोडा समोर ओढायचा, रांगोळी बोटाला घासायची, अंगठा व तर्जनीने वसाला पीळ पडायची। पीळ पडली की अंगठ्यामधील कापूस सैल करायचा, उजव्या हाताने पीळ पाडायची, डाव्या हातातील कापूस सैल करायचा व उजव्या हाताने पीळ वसाला पाडायची। पीळ पाडल्यानंतरच डाव्या हातातील कापूस सैल करायचा व ओढायचा। असे करून वसा काढायचा। हा वसा लांब झाला तर डाव्या हाताच्या बोटाला वसा गुंडाळायचा। नंतर वसाचा बॉल करता येतो किंवा लोटीला गुंडाळता येतो। मी काड्यापेटीला वसा गुंडाळते। काड्यापेटीला वसा गुंडाळला की हातात काडीपेटी पकडता येते। जिथे जाड भाग आहे तिथे परत पीळ द्यायची। हे बघा, मी असा एवढा वसा काढून घेतला, परत पीळ द्यायची। एवढा कापूस घ्यायचा, वस्यावर ठेवायचा, पक्का पकडायचा। पक्का पकडला की उजव्या हाताने पीळ पडायची, वसा काढायचा। जिथे जाड आहे तिथे पीळ देऊन वसा व्यवस्थित करायचा। हे बघा, मी एवढा वसा काढून घेतला। भागवतामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण व 12 स्कंद असे आहे, तर वातही त्याचप्रमाणे करायची आहे। 2 बोटाच्या चिमटीमध्ये वसा पकडायचा। इथून करंगळीपर्यंत 1 पदर, करंगळीपासून तर्जनीपर्यंत 2 पदर, 3, 4 पदर झाले। करंगळीमधून वात काढायची, पीळ द्यायची। ही 4 पदराची वेद वात झाली। हे वेद झाले। आता शास्त्र। इथून थोडा वसा सोडायचा, वसा तोडायचा नाही, जोडूनच ही वात करायची आहे। याच्याच एवढी दुसरी वात करायची। थोडा वसा सोडायचा, वाती बरोबर वसा मोजून घ्यायचा। 2 बोटाच्या चिमटीमध्ये वसा पकडायचा। करंगळीपर्यंत 1 पदर, तर्जनीपर्यंत 2 पदर, 3, 4, 5 आणि 6 पदर म्हणजे 6 शास्त्र झाले। करंगळीमधून वसा काढायचा, पीळ द्यायची। 6 पदराची वात झाली। हे बघा, वात अशी जोडून बघायची। यालाच जोडून तिसरी वात करायची। वाती एवढा वसा मोजून घ्यायचा, परत थोडा वसा सोडायचा। 2 बोटाच्या चिमटीमध्ये पकडायचे। करंगळीपर्यंत 1 पदर, 2, हे आपल्याला 18 पदर घ्यायचे आहे। 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 पुराण झाले। करंगळीमधून काढून घ्यायचे, पिळी द्यायची। या वाती सारख्या यायला हव्या। थोडा वसा सोडायचा, वाती बरोबर वसा मोजून घ्यायचा। करंगळीपर्यंत 1 पदर, तर्जनीपर्यंत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 स्कंद झाले। करंगळीमधून काढायचे, पिळी द्यायची। वाती बघू, 4 पदराची वेदवात, 6 पदराची शास्त्रवात, 18 पदराची पुराणवात, 12 पदराची स्कंदवात, अशी एक पूर्ण वात तयार झाली। या वाती व्यवस्थित करायच्या, जोडवात करायची। थोडा वसा सोडायचा, परत त्याचप्रमाणे तर्जनीपासून करंगळीपर्यंत 1 पदर, 2, 3, 4 पदर झाले। करंगळीमधून काढायचे, पीळ द्यायची। वेदवात झाली। थोडा वसा सोडायचा, करंगळीपर्यंत 1 पदर, 2, 3, 4, 5, 6, करंगळीमधून वसा काढायचा, पीळ पाडायची। थोडा वसा सोडायचा, करंगळीपर्यंत 1 पदर, तर्जनीपर्यंत 2 पदर, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18
करंगळीमधून काढायचे, पिळी द्यायची. वसा बारीक असला की वात बारीक येते. थोडा वसा सोडायचा. करंगळीपर्यंत 1 पदर, तर्जनीपर्यंत 2 पदर, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. करंगळीमधून काढायचे, पिळी द्यायची. ही वात जोडून करायची म्हणून जोडवात. 2, 3, 4. परत या 4. अशा 8 वाती झाल्या. कृष्णाला प्रिय 8 म्हणून 8 वातीची भागवत वात तयार झाली. वाती व्यवस्थित करायच्या. यावर दूध लावून पीळ पडायची. असा कापूस घ्यायचा. पीळ पडायची. परत 2 वाती मिळून 1 वात करायची. दूध लावायचे, पीळ द्यायची, कापूस लावायचा, पीळ द्यायची. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 12 स्कंद. त्याचप्रमाणे ही वात. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 12 स्कंद. वाती व्यवस्थित करायच्या. वात बघा किती छान झाली. जर वात मोठी करायची असेल तर हे बोट दूर दूर करायचे व वात करायची. ही भागवत वात तयार झाली. सोकल्यानंतर तुपामध्ये भिजवायची. हळद कुंकू लावायचे. वात तुपामध्ये अर्धा पाऊण तास भिजत ठेवायची. नंतरच प्रज्वलित करायची. ही वात अशी लावायची. वातीजवळ थोडा कापूर भुरकवायचा. वात लवकर प्रज्वलित होईल. जर चांदीची निरांजन असेल तर वातीखाली वडाचे पान ठेवावे. वडाचे पान जाड असते. पान ठेवल्यामुळे निरांजन काळी पडत नाही. पान द्रोणसारखे थोडे खोल करून नंतर वाती प्रज्वलित करायच्या. ही जोडवात भागवतामध्ये लावतात. भागवताची जोडवात तयार झाली.